हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे यागरा सर्व सुखाचे यागर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे यागर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ
संचिताचे ठेविले अनंत तैसेची रहावे ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तू का म्हणे घालू तयावरी भार तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसेची रहावे ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा सताची या दुसरी चरण सताची या यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागात्यातिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निर्वाणरूपं
विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. बघा, शब्दशः सरळ साधा सोपा भावार्थ आधी मी तुम्हाला अभंगाचा सांगते. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडती देवा. भक्ती करा हा विषय प्रत्येकाच्या मुखातून आपण ऐकलेला आहे, पण कोणत्या प्रकारची भक्ती करावं हा सुद्धा महत्त्वाचा विषय आणि हाच आपला प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण केलेला असा हा अभंग असावा. तर महाराजांनी सांगितले की हेची थोर भक्ती आवडती देवा. हीच भक्ती थोर आहे, भगवंताला आवडते. करायचं काय तर संकल्पावी माया संसाराची. आपल्या संसाराच्या मायेचा संकल्प हा भगवंताच्या पायाशी करा. आता महाराज म्हणतात, जेव्हा ही भक्ती तुम्ही करसाल तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या जीवनात किती जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणींना घाबरायचं नसतं. त्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा आणि मनामधून एकच गोष्ट म्हणायची की ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जसं त्या भगवंतांनी ठेवले त्या प्रकारे राहा आणि भगवंतावर विश्वास आपण ठेवायला पाहिजे. आता विश्वास नाही ठेवला आणि जर समाधानी नाही राहिलं तर याचा दुष्परिणाम म्हणजे काय तर हे भोगावं कुणाला लागेल आपल्याला. समाधानी राहाल तर सुखी राहाल, समाधानी नाही राहिलं तर भगवंताचं यात काही नुकसान नाही. शेवटी नुकसान हे आपले. काय नुकसान आहे तर महाराज म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. किती उद्वेग आरडाओरडा करून फायदा होणार नाही. याने होणार तर फक्त दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे. शेवटी आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचंय ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. मग काय करा तर तुका म्हणे घालू तयावरी भार. सगळा जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि वाहू हा संसार देवाबाई. सर्व जो संसार आहे तो भगवंताच्या चरणी वाहा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग आणि अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडण्यापूर्वी सुंदर असं नियोजन जे आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि आपण सर्व जेवढे काही भक्तवर्ग इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांना मी एक विनंती करते की बघा, आजकाल आपण ऐकतोय सगळं, कीर्तन ऐका हा विषय महत्त्वाचा जरी असला तरी कीर्तनाने काय होतं, पुण्य मिळतं, मोक्ष मिळतो. हा प्रत्येकाच्या मुखातून आपण हे वाक्य ऐकलेलं असेल. पण तुम्ही कधी लक्षात घेतलंय का की बरीच जण म्हणतात वर्षानुवर्ष मी कीर्तन ऐकायलोय पण माझ्या जीवनामध्ये बदलाव हवा तसा काही मला मिळत नाही. याचं एक कारण आहे बघा. जसं कीर्तन ऐकल्याच्या नंतर मोक्ष किंवा पुण्य मिळतं, परंतु ऐकण्याचे काही प्रमाण आहे. कशा प्रकारे ऐकावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर मला सांगा, महिला वर्ग, जेवण केल्याच्या नंतर अन्नानं पोट भरतं पण फक्त त्या अन्नाकडं पाहून पोट भरणार आहे का? मान हलू नका. मान हलवायचं काम कुणाचं असतं? बैलपोळा होऊन गेलाय कुणाचं? आनंदी बैलायचं. मग आपण माना हलवायच्या नाही, बिनधास्त बोलायचं. कीर्तनामध्ये तोंडावर 12 वाजून तर अजिबात बसायचं नाही. मी एवढ्या लांबून आले, विचार करा तुम्ही माझ्या गावाला आले आणि मी तुमच्याकडं सारखं टकमक अशी बघायलो आहे. तुम्हाला टेन्शन येणार का नाही? येणार ना. मग चेहऱ्यावर काय ठेवायचं आहे? आनंद. आणि असंही नवरात्रीचं पावन पुण्य असं पर्व आहे म्हणून सर्वांनी चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तनरूपी सेवेचा आनंद घ्यायचा. जेव्हा मी प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची, माना हलवायच्या नाही. मला सांगा आपला विषय काय चालू होता की अन्नानं पोट भरतं हा विषय जरी खरा असेल, फक्त अन्नाकडे पाहून पोट भरणार आहे का? नाही. आपल्याला ते काय करावं लागेल? खावं लागेल. जेव्हा आपण अन्न ग्रहण करेल, जेव्हा ते पोटात जाईल तेव्हाच आपलं पोट भरेल ना. मग अशा प्रकारे कीर्तनानं मोक्ष किंवा पुण्य मिळतं, परंतु ते कीर्तन त्या प्रकारे आपल्याला श्रवण सुद्धा करावं लागेल. आजकाल आपल्या ऐकण्याच्या पद्धती कशा येतात? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. मनुष्याचा एक वाईट स्वभाव आहे बघा. कोणता? चांगल्या गोष्टी किती आठवण ठेव म्हटलं तरी आठवण ठेवत नाही आणि वाईट गोष्टी किती विसर म्हटलं तरी विसरत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं, पुरुष वर्ग जेवढे काही टोपीवाले आहेत सर्वांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता मी त्यांच्याकडे पाहून बोलली म्हणजे त्यांनाच विचारणार असं काही नाही, सर्वांनी उत्तर द्यायचे. मला सांगा पुरुष वर्ग, तुमचा एक मित्र आहे, तुमच्या मित्रानं तुमची 9 कामं केली, एक काम केलं नाही. केलेली 9 कामं आठवण राहतात का? एक न केलेलं काम आठवण राहतं?
एक काम जे केलं नाही, म्हणजे चांगल्या गोष्टी आपण आठवण ठेवत नाही. आता तुम्हाला वेगळा दृष्टांत द्यावा लागेल नाही का, त्यांचं त्यांना, तुमचं तुम्हाला. मला सांगा महिला वर्ग, सुंदर आपल्या जवळचं एखादं लग्न आहे, लग्नामध्ये आपण झोपातून उठून जातोय का? नाही. सुंदर आपण मेकअप केलाय, क्रीम फाउंडेशन काय लावायचं ते लावले, आणि एवढा सुंदर मेकअप केला की शेजारच्या मैत्रिणीनं पाहता क्षणी जवळपास 5 मिनिट आपलं कौतुक केलं. आपल्याला आनंद होतो, पण ते कौतुकाचे 2 शब्द किती वेळ आठवण राहतील आपल्याला? 1-2 तास, 1-2 दिवस, याच्यावर आठवण राहणार नाही. पण या उलट तीच शेजारची मैत्रीण आली आणि या वेळेस तुम्हाला कौतुक न करता चांगलं शिव्या देऊन भांडण करून गेली, किती दिवस आठवण राहणार? मरेपर्यंत माणूस विसरणार नाही. समजा मरताक्षणी जरी ती महिला पुढे आली तरी आपण म्हणतो, माय मला शिव्या दिल्या होत्या. सांगण्याचं तात्पर्य काय? वाईट गोष्टी मनात ठेवतो आणि चांगल्या गोष्टी विसरून जातो. कीर्तनामध्ये सुद्धा असंच झालंय महाराज. कसे कीर्तनामध्ये लक्ष राहावं यासाठी थोडाफार आपण विनोद करतोय. आता ऐकणारा वर्ग सुद्धा एका प्रकारचा नाही. कुणाला गायन आवडतं, कुणाला चिंतन आवडतं, कुणाला इतिहास आवडतं, कुणाला पोवाडे आवडतात, कुणाला फक्त आणि फक्त ऐतिहासिक आवडतं, आणि कुणाला ज्ञानपरच आवडतं. मग ज्याला जेवढं लागतं तेवढं घेतात, बाकीचं इथं ठेवून देतात. म्हणून अशा प्रकारे कीर्तनामध्ये जर आपण लक्ष देऊन कीर्तनच ऐकलं नाही तर वर्षानुवर्ष जरी कीर्तन ऐकलं तरी याचा आपल्यावर काही परिणाम भेटणार नाही. मग सर्वांना माझी पहिली विनंती ही राहील की कीर्तन ऐकतोय तर ते मनाद्वारे आपण श्रवण करायला पाहिजे. दुसरा नियम म्हणजे विठ्ठल विठ्ठल जेव्हा जेव्हा गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. कारण संतांनी सांगितले सगळ्यात मोठी भक्ती कोणती? नामस्मरण. या व्यतिरिक्त कोणतीही नाही. महत्वाचं म्हणजे यत्फल नास्ति तपसांना योगेना समाधेन तत्फल लभेत सम्यक लौ केशव कीर्तनात. श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेला श्लोक की जे फळ नास्ती तपसा, तप, योग, साधना, समाधी कशानेही बाकीच्या युगांमध्ये मिळत नव्हताना ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाने आपल्याला मिळू शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्व कशाला दिलेले? नामस्मरणाला. संत म्हणतात धरिली लाज सांडिले हित. भगवंताच्या नामाची जर लाज धरली तर हित कुणाचं जाणार? सांगणाऱ्याचं नाही, ज्यानं ऐकलं नाही त्याचं जाणार. म्हणून सुरुवातीला सांगत आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल गजर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे कीर्तनामध्ये पूर्णता लक्ष असू द्या, नाही तर ऐकून फायदा होणार नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चेहऱ्यावर आनंद ठेवायचा. तुम्हाला मी सांगते, बऱ्याच जणांना वाटतंय आज आपण हसूया, उद्या आपण हसूया, परवा आपण हसूया. पण या उद्या हसूया, परवा हसूया, उद्या जीवन जगूया, परवा जीवन जगूया या सगळ्या कामामध्ये सगळं कार्य होतं, एकमेव कार्य राहतंय ते म्हणजे आपण जीवन जगायचे. म्हणून हसण्याची सुद्धा एक वेळ काळ आहे बरं का. तुम्ही बघा आता जे यंग एजमध्ये आहेत, आता मी जे सोशल मीडियाला फोटो टाकते खाली कमेंट येतात, ताई तुमची स्माईल फार सुंदर आहे, बरोबर ना. आता बरेच जण तुम्हाला सुद्धा कमेंट देत असेल स्माईल फार गोड आहे. आणि तेच आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा हे दात राहत, मग आपण कसे हसतो? हु 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 हु. दात नसल्यानंतर हसू तसंच येणार आहे. आणि तीच लोक नंतर म्हणतात गप्प राहा, हसले तर नुसता थुका उडायलेला आहे. म्हणून हसण्याची सुद्धा एक वेळ काळ आहे. म्हणून कीर्तनामध्ये आपण बसलोय, चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आहे, विठ्ठल विठ्ठल गजर करायचा आणि कीर्तन रूपी सेवेचा आनंद घ्यायचा आहे. बोला ना, विठ्ठल विठ्ठल. बघा कीर्तनाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी बघा भक्ती करा, भक्ती करा हा प्रत्येकाने विषय ऐकलेला असेल. परंतु भक्ती कोणत्या प्रकारची करायला पाहिजे जेणेकरून भगवंतानी आपल्याला दर्शन दिलं पाहिजे. आणि मी सांगतो हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, मग कोणाच्या सांगण्यावर भरोसा ठेवायचा, विश्वास ठेवायचा आहे? तर संत म्हणतात संतांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवायचा आहे. मग संतांनी कोणत्या प्रकारची भक्ती सांगितली? तर अभंगचं प्रथम चरण. संकल्पावी माया
जोरदार टाळ्या. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, कोणत्या प्रकारची भक्ती भगवंताला आवडते हो, तर त्यांनी सांगितले, हेची थोर भक्ती आवडती देवा. काय करायचे? संकल्पावी माया संसाराची. आता बघा, बऱ्याच जणांना वाटतंय संकल्पावी माया संसाराची म्हणजे सर्व संसारच सोडून द्यायचा, असा होतो का? तर नाही. संत म्हणतात, तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करू शकता. काय करायचे? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. आता बघा, जवळपास प्रत्येक जण संतांनी सांगितलेल्या या अभंगाचं पूर्णतः प्रकारे अवलंब करण्याचा प्रयत्न करतोय की संसारामध्ये राहून भजन करायचं आणि भक्ती मार्गाला लागण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या भक्ती मार्गाला आपण लागतोय तो भक्ती मार्ग बरोबर आहे का? तो भक्ती मार्ग खरा आहे का? याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. बघा, जसं संतांनी सांगितले, काय करायचे? संकल्पावी माया संसाराची, हीची थोर भक्ती आवडती देवा. ही भक्ती भगवंताला आवडते, परंतु आपण असल्या प्रकारचं करतोय का? समजा नवरात्री उत्सव आपला चालू आहे आणि नवरात्री उत्सवामध्ये देवीजवळ जेव्हा आपण जातो, आपल्या मागण्या हा देवाबद्दल आध्यात्मिक दृष्ट्या असतात का स्वतःच्या संसाराबद्दल असतात? स्वतःच्या संसाराबद्दल. कोणी म्हणतं मला मोबाईल दे, कोणी म्हणतं मला सोनं दे, कोणी म्हणतं मला पैसा दे. अहो, सोनं चांदी ते म्हणतात ना, काय करतात तुमच्या तोळं तोळं सोनाला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील तुळशीच्या माळ. ही ताकद गळ्यातील तुळशीच्या माळेची आहे महाराज. म्हणून तर महाराज म्हणतात, तुळशी माळ गाळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो एका प्रकार. काय करायचं? गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गोपीचंदन टिळा लावा, हृदयामध्ये कळवळा ठेवा वैष्णवांबद्दल. एवढं जरी केलं ना महाराज म्हणतात, यापेक्षा भक्ती कोणती थोर नाहीच आहे. आवडे देवाचे तो एक प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस नामस्मरण करा. आणि जेव्हा भक्ती येते, जसं आपण नवरात्रीमध्ये भक्ती करतोय, मग जेव्हा 9 दिवस आपण भक्ती केली आणि 10व्या दिवशी जेव्हा मागण्यासाठी काहीतरी राहतं, तेव्हा संसाराबद्दल मागायचं नाही. एक तुम्हाला सांगते बघा, भगवंताकडे जर काही मागायचं असेल तर साक्षात भगवंताला मागा, कारण ज्यावेळी देणारा आपला असेल, मागण्यासाठी आपल्याकडं काही उरत नाही. जेव्हा महाभारताचं युद्ध होणार तेव्हा सर्व राजा महाराजांकडं पांडव आणि कौरव जात होते. तुम्ही कुणाकडून लढणार, तुम्ही कुणाकडून लढणार, अशा प्रकारे प्रश्न विचारताना तेव्हा दुर्योधन आणि अर्जुन दोघं जण मिळून भगवान श्रीकृष्णाकडे गेले. आणि दुर्योधन भगवान श्रीकृष्णाकडे गेल्याच्या नंतर दुर्योधनाने सांगितले की मी आधी आलो, म्हणून आधी मागण्याचा अधिकार हा माझा असला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी पाहिलं आधी अर्जुनाला आणि म्हणून मी तो अधिकार अर्जुनाला आधी देणार. परंतु अर्जुन म्हणाला, काय हरकत नाही देवा, त्याला काय मागायचं ते देऊन टाका. याच्यावरून आपल्याला काय कळतं? माझे बाबा मला नेहमी सांगतात, दुर्जन लोक जर आपल्याशी भांडण करत असतील, वाईट प्रवृत्तीची लोक किंवा दुर्जन लोक जर आपल्यासोबत भांडण करत असतील, तर त्यांच्यासोबत वादविवाद करत बसायचा नाही. आपला आवाज कितीही दमदार असला तरी कुत्र्यांपेक्षा मोठ्यानं आपण भुंकू शकत नाही, अजिबातच भुंकू शकत नाही. म्हणून त्याला तू मोठा बा अशा प्रकारे करायचे. आणि तेच अर्जुनाने सुद्धा केलंय. अर्जुन म्हणतात, ठीक आहे देवा, त्याला मागायचं ना, मागू द्या. आता भगवंत म्हणतात, माझ्याकडे तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे. पहिलं म्हणजे माझी सगळी नारायणी सेना, त्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कुणाची सेना असेल तर माझी नारायणी सेना आहे. एकीकडं ती आहे आणि एकीकडं मी आहे. दोन्ही हातात जो शस्त्र अस्त्र उचलणार नाही, ज्याला जे हवं त्यानं ते घ्या. आता दुर्योधनाला वाटलंय, जर श्रीकृष्णाला आपण आपल्याकडून घेतलं, शस्त्र अस्त्र उचलणार नाही, मग यांना घेऊन तरी काय फायदा? मग आपण काय घ्यायचे? नारायणी सेना. आता नारायणी सेना त्यांनी घेतली आणि निघून गेले. आता मस्करी करता करता भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, हार तेरी पक्की है हरदम रहेगा उदास. के हार तेरी पक्की है हरदम रहेगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया, सिर्फ छाछ बची तेरे पास. आता मस्करी करताना सुंदर असं यावर उत्तर सुद्धा अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला दिले. अर्जुन म्हणतात, जीत मेरी पक्की है, दास कभी नहीं हो सकता उदास. अरे माखन लेके क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. हरियाला हरियाला
मग त्याची भय चिंता त्याची सरणी हेर झाले त्याची सरणी हेर झाले मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता त्याची सरणी हेर झाले त्याची सरणी हेर हरी आला होता त्याची काची भय चिंता. म्हणून ज्याच्याकडे भगवंत आहे त्यांना दुसरं काही मागायची गरज पडत नाही. म्हणून यावेळेस जेव्हा नवरात्री उत्सवामध्ये आपण पूर्ण वेळ भक्ती करतोय आणि देवी मातेला काही मागायचं असेल, त्या देवी मातेला फक्त एक वरदान मागा. देवी माता, लाख संकट माझ्या जीवनामध्ये दे, फक्त तुझा हात माझ्या डोक्यावर असला पाहिजे, या जगाला जिंकण्याची ताकद माझ्यामध्ये. एवढं जण वरदान आपण मागितलं ना महाराज, सारं जग जरी आपल्याला हरवण्यासाठी लागले, भगवंत ते म्हणतात ना, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जसं संतांनी सांगितले की ह्याची थोर भक्ती आवडती देवा, काय करा, संकल्पावी माया संसाराची. पण आपण ते सोडले, भक्ती तर करतोय पण देवाकडे मागताना सगळं संसाराचंच मागत आहेत. आता बघा, आपण चौथ्या दिवशीचं पुष्प कुणाचं असतं? देवी कुष्मांडा. कुष्मांडा देवीबद्दल बोलायचं झालं तर कुष्मांडा देवी म्हणजे कोण? जेव्हा संपूर्ण विश्वामध्ये अंधकार निर्माण झाला होता तेव्हा एक तेजोमय प्रकाश बनून निर्माण झालेल्या देवी कुष्मांडा, आणि म्हणतात की त्यांच्या हास्यामधून या संपूर्ण जगाची, या विश्वाची निर्मिती झालेली आहे. सिंहावर बसून असलेल्या सुंदर सुंदर डोळे, अष्टभुजा असलेल्या देवी कुष्मांडा, जेव्हा आपण यांच्याकडे भक्ती मार्गाला जातो, कारण नवरात्रीमध्ये 9 देवीचे 9 रूप आणि 9 देवीच्या रूपाला आपण काही ना काहीतरी मागणी करत असतोय. मग जेव्हा कुष्मांडा देवीकडे चौथ्या दिवशीचं पुष्प आपण मागतोय तेव्हा काय मागायचे? जे नाथ महाराजांनी सांगितले ते मागायचे, संसारातलं नाही. नाथ महाराज म्हणतात काय मागायचं, तर त्यांनी सांगतात, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला, तिकडच खपू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर निर्वितीला, लवकर निर्वितीला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. नंदेचं कार्ट किरकिर करते, नंदेचं कार्ट किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. आणि यापेक्षा सोपं नाथ महाराज म्हणतात, भवानी एक काम कर, माझ्यावर प्रसन्न असेल ना, एक माझी प्रार्थना स्वीकार कर, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. क्या बात आहे, वा, सुंदर पखवाज वाद. छान. महाराज, नाथ महाराज म्हणतात काय मागायचं देवीकडं? सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. पहिली मागणी त्यांनी केली, सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपू दे त्याला.
इकडं परत येऊ देऊ नको. सासू माझी जाच करते, लवकर तिला सुद्धा लवकर घेऊन जा. हे नंदचं कार्ट सुद्धा किरकिर करते, खरूच होऊ दे त्याला. एक काम कर, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. मग हीच प्रार्थना आपल्याला सुद्धा यावर्षी देवी मातेकडं करायची आहे. फक्त अर्थ समजून घेऊन करायची आहे. नाहीतर उद्यापासून सुरू होईल देवी माते पुढं गरबा कमी, सासरा माझा गावी गेला, लवकर तिकडंच खपू दे त्याला. असं होऊ नये. सासरा म्हणजे कोण? आपल्या नवऱ्याचा बाप, आपल्या नवऱ्याचा वडील नाही. तर सासरा म्हणजे कोण? महाराजांनी इथं देवी मातेकडे प्रार्थना केली आहे की हे देवी माते, माझी देवबुद्धी जागृत झाल्यामुळं माझ्या मनामध्ये जो अहंकार रूपी सासरा आहे, देवबुद्धी जागृत झाल्यामुळं तो थोड्या काळासाठी, थोड्या वेळासाठी बाहेर गेलेला आहे आणि त्याला इकडं परत येऊ देऊ नको. कारण अहंकार नावाचा सासरा आला का काही राहणार नाही. आता माया नावाची जी माझी सासू आहे, कल्पना नावाची, माया नावाची जी माझी सासू आहे, ती सुद्धा मला सारखा त्रास देते, म्हणून तिला सुद्धा घेऊन जाय. एक काम कर, एका नात्याला एका मोहबंधनाचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि सांगितले की एका जनार्दनी सगळे जाऊ दे. सगळं नाही, माया, मोह, बंधन, जेवढं काय अहंकार, मद, मत्सर, माया सगळं घेऊन जाय. एकटी राहू दे मला. म्हणजे मी जर एकटा राहिलोय तर भक्ती मार्गामध्ये कशाही प्रकारची अडचण येणार नाही. कारण आपण भक्ती मार्गामध्ये आपल्या अडचण येते याचं कारण काय? आपल्यामध्ये असलेला अहंकार. कारण तुम्ही बघा ना, माणसाकडं पद, प्रतिष्ठा, पैसा आला का माणूस आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा भाव देत नाही. देवाला फार लांब राहिला. ते म्हणतात ना, एकदा भाकर पचवणं सोपं आहे, एकदा शिळी भाकर पचवणं सोपं आहे, पण पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे पचवणं एवढं सोपं नाही. पैशामध्ये एवढी गरमी आहे महाराज. लोक म्हणतात पैशामध्ये कशाची गरमी, पैशाला तोंड नाही, पण म्हणतात ना, ये पैसा बोलत आहे, पैसा बोलतोय. पैशाला श्वास नाही, पण पैशाला गरमी होते. बरीच लोक जी म्हणतात ना, पैशामध्ये कशाची गरमी, अरे पैशामध्ये जर गरमी नसती तर ATM मशीनमध्ये AC ची गरज सुद्धा नसती. विठ्ठल विठ्ठल. अशाच प्रकारे बघा, एक दृष्टांत तुम्हाला सांगते. अहंकार मनुष्याला कसा आपल्या लोकांपासून आणि भगवंतापासून दूर करतोय. एक व्यापारी होता हिऱ्यांचा. आता त्याच्या दुकानामध्ये थोडी उंदरं झाली आणि उंदरं झाल्याच्या नंतर एक उंदीर आला. तो व्यापारी हिऱ्याचा होता आणि त्या उंदरानं एक हिरा गिळला. आता एका हिऱ्याची किंमत काय तुम्हाला आम्हाला माहीतच आहे. आता त्या व्यापाऱ्याला वाटलंय की उंदरं एवढी सारी आहे, याच्यामधून त्याने पकडलं सर्वच उंदरांना, पण याच्यामधून हिरा कोण्या उंदराच्या पोटात आहे हे कसं ओळखायचं आहे, मला काही कळत नाही आहे. मग त्याने काय केले, सर्व गावामध्ये दौंडी दिली. जवळपासचे जेवढे काही लोक आहेत, ज्या व्यक्तीने उंदराच्या पोटातील हिरा ओळखून मला दिला त्याला अशा प्रकारची काहीतरी मी रक्कम देणार. आता सर्वजण आले, पण प्रत्येक जण तो हिरा ओळखण्यासाठी असमर्थ होता. कारण उंदीर सर्व सारखेच होते आणि कुणाला एवढी दिव्य दृष्टी नाही. एवढ्यामध्ये एक व्यक्ती आला आणि त्याने सांगितले, एवढे मला तुम्ही रक्कम द्या, मी हिरा ओळखणार. आता व्यापारी म्हणाला, ठीक आहे, दिलं, तुम्ही फक्त ओळखा. थोड्या वेळ त्यांनी निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्याच्या नंतर बंदूक घेतली आणि एका उंदराला मारली आणि त्या जोरीला सांगितले, जा त्या उंदराच्या पोटामध्ये तुमचा हिरा आहे. गेले त्या उंदराच्या पोटामध्ये खरंच त्या हिरा होता. आता सर्वांनी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे, एवढ्या साऱ्या उंदरामध्ये तू ओळखलं तरी कशामुळं की त्याच्याच पोटामध्ये हिरा आहे? त्याने सांगितले, हे सर्व उंदर एकत्रित आहे, फक्त ते एकटा उंदीर आहे जो बाजूला जाऊन बसलेला आहे. त्या उंदरासारखंच आपलं सर्वांचं होतं. पैसा, पद, प्रतिष्ठा असलं की आपण सर्व माणसांमध्ये राहत नाही, एकट्या बाजूला जाऊन उभं राहतो. म्हणून म्हणतात पैसा, मान, सन्मान पचवणं एवढं सोपं नाही. म्हणून महाराज म्हणतात, माझी देवबुद्धी जागृत झालेली भवानी, मग एक काम कर, त्याला तिकडं जाऊ दे, अहंकार नावाच्या शास्त्राला माझ्याकडं येऊ देऊ नको. म्हणून अशा प्रकारची प्रार्थना आपल्याला देवी मातेकडं करायची आहे. आणि नवरात्रीमध्ये अजून एक भक्ती आपण समजून घ्यायला पाहिजे. बरेच जण नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची उपासना करतात. मला सांगा, आपल्या मनुष्याचं कसे, मनुष्याला कावळ्यामध्ये पूर्वज दिसतात, दगडामध्ये देव दिसतो, पण आपल्या आया बहिणींमध्ये जर त्यांना देवीचं दर्शन होत नसेल तर नवरात्री त्यांना अजून कळालेली
नाही. नवरात्री म्हणजे काय महाराज, तुम्हाला सांगते मी. जसं आजचा दिवस कुष्मांडा देवीचा आहे. कुष्मांडा देवीच्या हास्यामधून जशा प्रकारे या सुंदर जगाची निर्मिती झालेली आहे, अशाच प्रकारे आपल्या घरातील स्त्रियांना जर आपण आनंदाने ठेवले तर सुख, समृद्ध आणि सुंदर घराची निर्मिती करण्याची ताकद त्या स्त्रियांमध्ये सुद्धा आहे. म्हणून फक्त आपल्याला देवी फक्त नवरात्रीच्या मूर्तीपुरती मर्यादित वाटते, दुसरं काहीही नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून नवरात्रीचे जे आपण उपवास करतोय, आपल्या आईवडिलांमध्ये सुद्धा आपण नवरात्रीची देवी पाहिली पाहिजे. बरेचसे काही लोक असे मला दिसतात जे नवरात्रीला चप्पल घालत नाही, जे नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात, पण आपल्या घरच्या आईवडिलांना 2 शब्द सुखानेही बोलत नाहीत. अहो, घरातली देवी, आपल्याला जन्म देणारी घरातली देवी जर सुखी नसेल तर मंदिरातली देवी कधीच सुखी होणार नाही. लक्षात घ्या. बघा, आपल्याला जर वाटत असेल मंदिरातली देवी आपल्यावर सुखी झाली पाहिजे, मंदिरातली देवी आपल्यावर जर प्रसन्न झाली पाहिजे, तर आधी आपल्या घरातल्या दारातल्या देवीला सुखी आपण करायला पाहिजे. बरेच जण म्हणतात महिलांचं काय एवढं सुखी करायचे, सर्वच तर त्यांना मिळते आणि महिला घरी राहून करतात तरी काय. महिलांचं आपल्या जीवनामध्ये एवढं जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला म्हणू शकतो त्याग. कारण एक महिला बघा, एखाद्या व्यक्तीचं लग्नाच्या आधी जी मुलगी कधी हातानं जेवायला सुद्धा वाढून घेत नव्हती, ज्या मुलीला घरातला साखरेचा डब्बा कुठे हे सुद्धा माहीत नव्हतं, लग्नानंतर आपल्या सासरवडीचं सगळं घर ती एकटी मुलगी सांभाळते. म्हणून म्हणतात ना, महिला बनणं एवढं सोपं सुद्धा नाही. नारी जन्माची पुण्याई, सुख दुःखाची नवलाई, कंठ दाटून आई, जाई सासरी मी आई, एका क्षणाचे आई बाप, नारी जीवनी हा शाप, कोण्या जन्मीचे हे पाप, माफ करी कुणी नाही. विठ्ठल. एक महिला काय त्याग करते, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लक्षात घ्या. इथं लग्न झालेले कोण कोण आहेत, हातवर करा बरं. खजिनदार साहेब सगळे बालब्रह्मचारी आहेत का? हां, लग्न, हां, अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचे पण नाही झाले का? झाले का त्यांचं? हा, पुरुषांचं लग्न झालं का नाही ओळखणं फार अवघड आहे हो. महिलांचं ओळखू शकतोय ना आपण, महिलांचं लग्न झालं का नाही सहज ओळखू शकतो. काय काय, भांगामध्ये कुंकू, पायात जोडू, गळ्यात मंगळसूत्र, म्हणजे लग्न झालेलं आहे. त्यांना एक आय कार्ड तरी आहे का लग्न झालेले दाखवण्यासाठी? काहीही नाही. एका कीर्तनात मी म्हटलं तर मला एका पुरुषानं उत्तर दिलं होतं. ते म्हणे, ताई पुरुषाचं लग्न झालं का नाही हे ओळखणं फार सोपं आहे. म्हटलं बाबा कसं काय? त्यांनी सांगितले त्याच्या तोंडाकडे पाहायचं. म्हटलं मग तो टेन्शनमध्ये दिसला म्हणजे लग्न 100% झालेलं आहे समजून घ्यायचं आहे. आणि जर गुबगुबीत दिसत असेल, खूप खूप खुश दिसत असेल तर समजायचं की नवीन नवीन झालेलं आहे. आणि जर डायरेक्ट आसमानमध्ये जर दिसत असेल तर ठरलेलं आहे. कारण बघा ना, ज्यांचं लग्न झालं, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना वाटतं माझं कधी होतं, माझं कधी होतं, माझं कधी. ते स्वप्नात गाणी होतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. एकदा का लग्न झालं तो व्यक्ती जमिनीवर चालत नाही, तो म्हणतो आज मैं ऊपर आसमा नीचे. आणि एकदा का लग्नाला 1-1.5 वर्ष झालं तोच व्यक्ती म्हणतो ये क्या हुआ कैसे. माझ्यापेक्षा दुःखी रोगी हे दिसायला. कारण माझं झालेलं, हा, फक्त ते म्हणतात ना, मी जे बोलते ते अनुभवावरून. काही काही गोष्टी अशा आहेत जे स्वतःच्या अनुभवावरून शिकायच्या असतात आणि काही काही गोष्टी आहेत जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायच्या असतात. जसं एखाद्यानं सांगितलंय या वायरमध्ये करंट आहे आणि एखादा व्यक्ती म्हणत असेल मला माझा अनुभव पाहिजे, तर फुकटात हात लावून केस वर करून घ्यावे लागतील. मग काही गोष्टी अशा आहेत जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकायच्या, काही गोष्टी अशा आहेत जे स्वतःच्या अनुभवावरून शिकाव्या लागतात. विठ्ठल विठ्ठल. मग त्या महिलेचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे काय त्याग आहेत
2 शब्दामध्ये समजावून सांगते. मला सांगा महिला वर्ग, ज्यांचं लग्न झालेलं आहे, तुमचं झालंय ना? भांगात कुंकू जोडवे काय दिसणं गेले, तुम्ही बसून या. गळ्यात मग ते मंगळसूत्र सुद्धा दिसायले. जवळपास इथं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. बरं इकडं लग्नाला दुसरं काय बोलतात का? विवाह म्हणतात ना, ते झालं ना? सावधान स्वास्तीशी झालं ना? नाही तुम्हीच कन्फ्युजनमध्ये दिसायले मग. हां झालं तर लवकर म्हणायचं झालं, नाही झालं तर म्हणायचं नाही झालं. ज्यांचं झालं ते गप्प आहे आणि हे समोरचे ज्यांचं झालं नाही ते मान हलवायले. विठ्ठल विठ्ठल. आता काय त्याग आहे त्या महिलांचा, हा एक विषय आपण ऐकून घ्यायचा आहे. मला सांगा महिला वर्ग, गळा आपला, गळ्यामध्ये मंगळसूत्र कुणाच्या नावचं आहे? माझ्या नावचं घातलंय का? हा मोठ्यानं बोला ना. गळा आपला, मंगळसूत्र कुणाच्या नावचं? मालकाच्या. पाय आपले, जोडवे कुणाच्या नावचे? कपाळ आपलं, कुंकू कुणाच्या नावचं? भांग आपला, भांगात सिंदूर कुणाच्या नावचं? बरोबर. एवढं त्याग आपण करतोय, एवढे सारे साईन आपल्याकडं, आपण लग्न झालंय, विवाहित आहे, याच्यासाठी आहे. त्यांच्याकडं एक तरी आहे का? घरी गेल्यावर विचारा. इथं भांडण व्हायला नको. घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला काय चर्चा करायची ते करा, इथं नको. बघा एकही लग्न झालं का म्हणून ओळखायला पुरुषाकडं काही साईन म्हणजे आय कार्ड वगैरे किंवा मंगळसूत्र जोडवं काही दिलेलं नाही. बरं एवढं करून ज्या बाळाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवून एवढा त्याग करून, एवढं दुःख सहन करून आपण जन्म देतो, त्या बाळाच्या मागं नाव कुणाचं? कुणाचं? वडिलांचं. आता त्या बाळाची सू वगैरे शी सू धू धू आई परेशान. पाहुणे रावणे येतात बाळाला पाहायला आणि खुशाल म्हणतात, मुलावर गेला माझ्या, आईवर गेलेला नाही, कुणावर गेलेला? बापावर गेलेला आहे. तरी सुद्धा त्या महिलांच्या मनामध्ये कधीच आपल्या नवऱ्याबद्दल ईर्ष्येचा भाव निर्माण होत नाही. बरं एवढं करून पुरुष वर्ग, आपण जेव्हा एका मुलीसोबत लग्न करतोय तेव्हा तिला आनंदाने घरामध्ये घेऊन जातोय, बरोबर ना? लग्नामध्ये काही आपले सेटअप गाणे जे म्हटलेली राहतात, गोऱ्या गोऱ्या गालावरी असो किंवा ते बहारो फुल बरसाव, ऐकलं ना? त्या गाण्याला मी थोडं मॉडिफाय केलं. कसे ते म्हणतात ना की बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, लेकिन महबूब को मत बताना कि उसको हम भांडे घासने के लिए ले जा रहा है. सांगाव तर महबूब अर्ध्या वाटातून पळून जाईल. एक मुलगी जेव्हा लग्न करून आपल्या पतीच्या घरी येते तेव्हा तिच्या मनामध्ये वेगवेगळी स्वप्न राहतात आणि एवढी स्वप्न घेऊन आलेली मुलगी घरी गेल्याच्या नंतर आपण काय सांगतोय? घास भांडे कर झाडून, सांभाळ लेकरं. त्या महिलेने आपल्यासाठी तिची आई सोडली, वडील सोडले. बघा महिलांचा त्याग आहे. एका पत्नीने आपल्या नवऱ्यासाठी तिचे आई सोडले, तिचे वडील सोडले, भाऊबंदकी सोडली, गाव सोडलं, नाव सोडलं, स्वतःचं आडनाव सुद्धा सोडलं, एवढ्या गोष्टी सोडल्या. परंतु एका पतीला आपल्या पत्नीसाठी साधारण घुटक्याची पुडी सुद्धा सोडणं होत. एक पत्नी एवढा त्याग करू शकते, पण यांना जर म्हटलं ना थोडं सोडा ना, तर नाही याच्याशिवाय आपल्याला चालायचं. त्या बिचाऱ्या नवरात्रीमध्ये उपास करू करू मरतात आणि आपण पुढे दारू पिऊ पिऊ मरतोय. म्हणून आपल्या पत्नीच्या उपवासाचा, आपल्या पत्नीच्या आपल्याबद्दल असलेल्या प्रेमाचा थोडा तरी आदर सन्मान आपण कुठंतरी मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी आताच सांगितले की कुष्मांडा देवीच्या हास्याने या सुंदर जगाची निर्मिती झाली. तुमच्या घरच्या पत्नीला, घरच्या आईला, घरच्या बहिणीला हसत ठेवा, अख्ख्या सुंदर घराची निर्मिती तुमच्या जागेवर बसल्या होईल. फक्त हा विषय आपल्या लक्षात आला पाहिजे. या महिलांचा किती त्याग आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्या प्रकारे आपण वागायला सुद्धा पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी, एका महिलेला काय पाहिजे? सोनं अजिबात नाही, चांदी नाही, साडी नाही. जेव्हा ती स्वयंपाक बनवते ना, एका पत्नीला आपल्या पतीकडून कशाची अपेक्षा आहे? जो स्वयंपाक बनवते फक्त 2 शब्द बोलायचे, आज स्वयंपाक फार छान झाला. तिच्या जीवनामध्ये सोनं चांदी दिल्यानंतर जेवढा आनंद होत नाही ना, तेवढे 2 कौतुकाचे शब्द त्यांच्या मनावर टाकल्यानं आनंद होतोय. विठ्ठल विठ्ठल. अजून महिलांची ताकद
तर काय, आपण फक्त नवरात्रीच्या देवीची ताकद बघितलेली आहे. नवरात्रीची देवी जशी जगत जननी आहे, तशाच प्रकारे आपल्या जीवनातील सुखदुःखाची जननी सुद्धा एक महिलाच आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. बरेच जण म्हणतात नारी काय, महिला काय. मी नेहमी सांगते, नारी नारी काय म्हणता, नारी आहे रत्नांची खान. नारी नारी काय म्हणता, नारी आहे रत्नांची खान. याच नारीपासून जन्म घेतलाय प्रल्हाद, भीष्म आणि हनुमान. म्हणून नारी कधीच कुणापेक्षा कमी नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही नेहमी बघा, एका घरामध्ये सुख शांती राबावी जर असे वाटत असेल, तर त्या घरची महिला म्हणजे मेन जी बॉस आहे महिला, ती जर चांगली वागत असेल तरच घरामध्ये सुख शांती राबू शकते, घरामध्ये सुख शांती राहू शकते. तुम्ही बघा, एका घरामध्ये सासा सुनांची भांडण कधी सुरू होते, जेव्हा सुनबाई बोलायला सुरुवात करते. सुरुवातीला संसारामध्ये आनंद आपल्याला दिसतो, कारण काय, सुनबाईचं तोंड चाललेलं नसतं. ते म्हणतात ना, नवी नवी नवरी तवा शौरी वाणी लाज. आहा, काय आनंद तुमच्या चेहऱ्यावर. वा, नवी नवी नवरी तवा शौरी वाणी लाज. शौरीचं झाड तुम्ही पाहिले का, उर्फ लाजळूचं झाड आपण म्हणू शकतो. त्या लाजळूच्या झाडाला एका साईडकडून हात लावा, बाकीचे पानं, ते एवढं लाजळू असते की एका साईडकडून हात लावल्याच्यानंतर बाकीची पानं आपोआप ते मिटून घेते. मग नवीन नवीन सुनबाई, नवीन नवीन नवरीचं कार्य सुद्धा तसंच असतं, एवढी लाजळू असते. कधीतरी नवीन सुनबाईचा कोणी आवाज मोठा ऐकला का, अजिबात नाही. ती फार हळू बोलते. या ना, बसा ना, जेवा ना, पोहे करू का, चहा करू का, जेवता का. सासूबाई म्हणते, अगं सुनबाई, काय तुझा नाजूक आवाज, काय तुझी नाजूक चाल, अगं थोड्या मोठ्यानं बोलत राहा. आणि सुनबाई म्हणते, काय करू आत्याबाई, माझ्या घरचे संस्कारच आहेत एवढे हळू बोलायचे. आणि ती मनातल्या मनात म्हणत असेल, थोडा वेळ थांबा, करते तुमचाही कार्यक्रम, फक्त मला थोडासा वेळ द्या. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत सुनबाई शांत आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना वाटते सुनबाई बोलते मग वाईट आहे का, हो, पण कधी बघा, सुनबाईचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लक्ष्मी रूपानं आलेली आणि दुसरी म्हणजे महाकालीच्या रूपानं आलेली. सुनबाई जर लक्ष्मीच्या पावलानं घरात येत असेल आणि 1-2 वर्ष शांत राहून 1-2 वर्षाच्या नंतर जर फिरून बोलायला सुरुवात करत असेल, तर समजून घ्या की याच्यामध्ये चूक ही तिच्या सासरवाडीच्या लोकांची आहे. कारण शांत राहून राहून ती बिचारी कंटाळून गेलेली आहे. लक्ष्मीच्या पावलानं येऊन जर नंतर महाकालीचं रूप धारण करत असेल, तर चूक ही सासरवाड्यांची आहे. आणि आल्या आल्या जर महाकालीच्या रूपानं आली की बस, काही समजलं नाही, काय नाही, भांडण सुरू. तर या चूक सुनबाईची सुद्धा आहे. बघा, आपल्या घरामध्ये आपण सर्वजण महिला वर्ग नवरात्रीमध्ये नवरात्री उत्सव साजरा करतोय. एका नारीची सगळ्यात मोठी दुश्मन जर कोणती असेल ना, तर ती दुसरी नारी आहे. एका 20 वर्षाची मुलगी आपल्याला आहे, तर आपण काय करतोय, नको, सध्या माझी मुलगी लहान आहे म्हणून तिला संसार सांभाळायचा नको. आपल्या 20 वर्षाच्या लहान मुलीला जर आपण म्हणत असेल की माझी मुलगी संसार सांभाळू शकत नाही, ती लहान आहे, मग दुसऱ्याची मुलगी जेव्हा आपण सून बनवून आणतोय, तेव्हा का तिच्याकडून 50-60 वर्षाच्या महिलेसारखा आपण सुद्धा अनुभव घ्यावा. आपल्याला वाटतं तिनं आलं की सगळं घर सांभाळलं पाहिजे. बघा, आजकाल कुठं कुठं सुनांचंही चुकतं आणि कुठं कुठं सासांचं सुद्धा चुकतं. सुनांचं कसं चुकतंय, प्रत्येक सुनबाईला वाटतं, प्रत्येक महिलेला वाटतं, माझ्या भावानं माझ्या आई वडिलांची सेवा करावी, पण मी सासूबाईची सेवा करणार नाही. असं चालेल का महाराज? अजिबात नाही. ज्या सुनबाईला वाटतं की आपल्या घरी आपल्या भावानं आपल्या आई वडिलांची सेवा करावी, त्या सुनबाईनं आधी आपल्या सासरी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करावी लागते. आणि आता हा झाला सुनांचा विषय. आता सासांचा विषय कसा आहे तुम्हाला सांगते. महिलांचं मी आताच म्हटलं ना, नारीची सगळ्यात मोठी दुश्मन कोण असेल तर ती नारीच आहे, बरोबर. एक महिला आहे, आपली मुलगी, तिचं आपण लग्न करून दिलं आणि मुलाचंही लग्न करून दिलंय, सुनबाई आली आणि जावाई सुद्धा आला. आपल्या जावयानं जर स्टेटस ठेवलंय की माय लाईफ माय वाईफ, आपण काय म्हणतोय, देव माणूस भेटला. आणि ते स्टेटस आपल्या मुलानं ठेवू द्या, आपण काय म्हणतोय, 25 वर्ष याला मी मोठं केलं. आणि आल्या आल्या त्या बाईनं माया मुलाला नजर लावली, माझा मुलगा तर बैल माणूस आहे.
म्हणजे आपला जावई आपल्या मुलीला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा जावई देव माणूस आहे, माझ्या जावयासारखा जावई प्रत्येकाला मिळाला पाहिजे. परंतु आपला मुलगा आपल्या सुनबाईला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा मुलगा तर बैल माणूस आहे, याच्यासारखा मुलगा कुणाला मिळू नाही. मग ज्या प्रकारे आपण आपल्या जावयाकडून अपेक्षा करतोय त्याच अपेक्षाची पूर्तता आपण आपल्या मुलाकडून सुद्धा सुनबाईची केली पाहिजे. तेव्हाच घरामध्ये सुख शांती राबू शकते. ज्या वेळेला आपल्याला वाटेल की मी एक सुनबाई नाही, मी एक मुलगी सांभाळायला तयार आहे, त्याच वेळेस आपल्या मुलांचं लग्न आपण लावून द्यायला पाहिजे. कारण ही जिम्मेदारी आहे महाराज. मंगलाष्टकामध्ये जर कधी आपण ऐकलं असेल काय म्हणतात, मित्रा घे वचनासया समजुनी, तू पोर नाही आता आली एक जबाबदारी तुझवरी, हो एक पत्नी व्रता. नवऱ्या मुलाला सुंदर असा एक उपदेश केलेला आहे की काय बाळा, मित्रा घे वचनास या समजून, आता तू मुलगा राहिलेला नाही, आता एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे बाळा. लग्नाच्या आधी तुझ्याच्यानं काही चूक झाली तरी सुद्धा तुझ्या हातात पेन्सिल होती, पेन्सिलनं चूक झालेली खोड रबरनं ती खोडल्या जाऊ शकते. पण लग्न झालं म्हणजे तू आता जिम्मेदारी उचलत आहे. आता तुझ्या हातात पेन्सिल नाही, आता तुझ्या हातात पेन आलेली आहे. आणि पेनीनं झालेली चूक किती मोठं खोड रबर असलं तरी ते चुकलेलं बरोबर करू शकत नाही. मग या सगळ्या जिम्मेदाऱ्या समजून आपण आपल्या मुला मुलीचे लग्न सुद्धा लावायला पाहिजेत. म्हणून जोपर्यंत एक नारी स्वतः एका नारीचा सन्मान करणार नाही तोपर्यंत जगात नारीला सन्मान भेटणं ही गोष्ट अशक्य म्हणजे अशक्य आहे. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात जर भक्ती करतोय तर त्या भक्ती मागचा उद्देश सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागेल. नवरात्रीमध्ये 9 दिवस ज्या देवीची पूजा करतोय, घरात बाहेरच्या देवीची पूजा करतोय, तर आपल्या आतल्या देवीला सुद्धा, आपल्या घरच्या देवीला सुद्धा आपण नाराज करता कामा नये. त्या देवीला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ठेवायला पाहिजे. बरीच जण म्हणतात महिलांमध्ये कशाची देवी आली. अहो, आपल्या आईमध्ये सगळ्यात मोठं दैवत कुणाला म्हटलेलं आहे? आई वडिलांना. संतांनी आपल्याला सांगितलंय की तुका म्हणे माय बापे अवघी देवाची माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ नादन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सगळ्यात मोठं दैवत जर कुणाला म्हटलं असेल तर ते म्हटलेलं आई आणि वडिलांना. जसं आईचं महत्त्व मोठं आहे, पण म्हणतात ना आई सर्वांना कळाली, वडील कुणालाही कळालेले नाही. कारण आईची माया ही दिसते, वडिलांची माया ही मनामध्ये असते. तुम्ही कधी लक्षात घेतलंय का? एक आई जेव्हा आपण लहान असतो, एक आई जेव्हा आपल्याला उचलून घेते, कुठं उचलून घेते? कडेवर उचलून घेते. का? कारण त्या आईचं मत असते बाळा तू पायानं चालू नको, तू कडेवर बस. म्हणजे ज्या माझ्या दृष्टीनं जे जग मला दिसते तेच जग तुला तुझ्या दृष्टीनं सुद्धा दिसलं पाहिजे. परंतु एक वडील जेव्हा आपल्याला खांद्यावर उचलून घेतात तेव्हा कुठं उचलून घेतात? जेव्हा वडील उचलून घेतात तेव्हा कुठं उचलून घेतात? खांद्यावर उचलून घेतात. मी उत्तर दिलंय तरी सुद्धा तुम्हाला आलं
नाही. एक वडील जेव्हा आपल्याला उचलून घेतात तेव्हा खांद्यावर उचलून घेतात. याचं कारण काय की एका वडिलांचं मत आहे, बाळा तू पायानेही चालू नको, तू माझ्या कमरेवरही बसू नको, माझ्याप्रमाणे जग पाहू नको, तू उलट माझ्या खांद्यावर बस. जे जग माझ्या दृष्टीच्या पलीकडे आहे ते सुद्धा जग तुला दिसलं पाहिजे म्हणून एक वडील खांद्यावर उचलून घेत असतात. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा घर बसल्या करतोय त्यांना नवरात्रीची देवी सुद्धा घर बसल्या पावत असते. म्हणून महाराज म्हणतात, नवरात्रीचं जेव्हा आपण उपवास करतोय किंवा नवरात्रीमध्ये जेव्हा आपण भक्ती करतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती करा हा विषय सर्वांना माहीत आहे. संकल्पावी माया संसाराची जेव्हा भक्ती केली, आता आपण जेव्हा भक्ती करतोय तेव्हा एक लक्षात घ्या की देवी मातेकडं मागताना संसाराचं काहीही मागायचं नाही. उलट तिला म्हणायचे, तू लाख मला संकट दे, फक्त तुझी साथ ही माझ्यासोबत राहिली पाहिजे, दुसरं मला काहीही नको. आणि दुसरं म्हणजे ज्या देवीची आपण आराधना करतोय, मग मंदिरातली देवी आपल्याला पावावी अशी वाटत असेल तर आधी आपल्या घरच्या देवीला आनंदी ठेवावं आपल्याला लागेल. या दोन गोष्टी करायच्या. म्हणून महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडती देवा. काय करा? संकल्पावी माया संसाराची. मग भक्ती तर करा, पण मागणं मागताना त्या संसारामध्ये गुरपटून राहिलोय तर ही भक्ती झाली का? अजिबात नाही. म्हणून जेव्हा भक्ती करतोय आणि मागणं मागतोय तेव्हा भगवंताकडे मागताना फक्त देवाला आपलंसं मागा, संसाराबद्दल काही मागू नका. म्हणून महाराज म्हणतात, अशा प्रकारे संसारात राहून सुद्धा आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागायले, काही करायचं नाही, आपल्या घरच्या लक्ष्मीची मानसन्मान ठेवायचा, आपल्या आई वडिलांची सेवा करायची आणि पुढं काय करायचे होईल तेवढं नामस्मरण करायचे. एरवी आपण हे माझं ते माझं ते माझं म्हणत बसतो ना, त्यापेक्षा काय म्हणायचे, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणून आता मी एकटीनं म्हणून फायदा आहे का? आपण सर्वजण कशासाठी बसले? 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचे. विठ्ठल माझा, क्या बात आहे, वा. विठ्ठल माझा, आहा हा, शांत शांत. विठ्ठल, क्या बात आहे. हां, त्यांचा आवाज आला पाहिजे. टाळ शांत. क्या बात. हा हा. अजून त्या भगवंताचं नाम कसं आहे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. त्या भगवंताचं नाम कसं आहे? केशवा माधवा. पुढचं येतं ना, बोला की मग. केशवा तुझ्या गोड, क्या बात, तुझ्या, आहा, तुझ्या नामात रे, आहा, क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ. बघा भक्तीमध्ये किती ताकद आहे. भक्ती कोणती करा? नामस्मरणाची. चहुवेदी जाणं साई शास्त्र, कारण 18 पुराण हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, सर्वांचं सार काय एक हरिनाम. एवढी ताकद या भक्ती मार्गामध्ये आहे आणि फक्त नामामध्ये. म्हणून नामस्मरण सर्वांनी करायला पाहिजे. सोपं एवढे. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रमायशे सांगा. सर्वांनी आता म्हटलंय ना, नामस्मरण केलं ना, जेवण केलंय, एक घास तरी जिरलाय का? अजिबात नाही. म्हणजे किती सोपं आहे, काही आपल्याला काही खर्च लागत नाही. म्हणून काय करायचंय, बसल्या ठिकाणी त्या भगवंताचं नाम घ्यायचंय. एरवी याच्या त्याच्या काड्या कुड्या करण्यापेक्षा, याच्या घरात याचा मुलगा काय करतोय, त्याच्या घरात त्याचा मुलगा काय करतोय, बरोबर ना? आपण बसल्या ठिकाणी भक्ती नामस्मरण करतोय का? नाही. आपलं काय चालेल राहतं, शेजारच्या घरात काय चाललंय, शेजारचा मुलगा कुणाला बोलतोय का, शेजारची मुलगी कुणाला बोलतोय का. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शेजारचा मुलगा हुशार आहे पण त्याला आर्थिक परिस्थितीमुळे तो पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीये, त्याला सर्वजण मिळून मदत करूया समाजामध्ये. या गोष्टीवर कधीतरी चर्चा केली का? अजिबात नाही. शेजारची मुलगी कुणाला बोलतं हे सर्वांना माहीत आहे, शेजारचा मुलगा कुणाला बोलतो हे सगळ्यांना माहीत आहे. पण शेजारच्या मुलाला मुलीला अभ्यासामध्ये काही आर्थिक मदत लागते का हे कुणालाही माहीत नाही. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, याच्या घरात त्याचा मुलगा काय करतोय, त्याच्या घरात त्याचा मुलगा काय करतोय, लोकांच्या घरात लोकांची मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपली मुलं काय करतात याच्याकडे लक्ष ठेवा. तुमची लेकरं कधीच वाईट वळणार जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात कशा प्रकारे भक्ती करायची, नामस्मरण. एरवी याची त्याची टिंगलटवाळी करण्यापेक्षा सोपं आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आपुले आपण करा सोडवून, आपुले आपण करा सोडवून,
त्यापेक्षा आपुली आपण करा सोडवणं. आपण काय करतोय हे महत्त्वपूर्ण विषय आहे. मग महाराज म्हणतात जेव्हा या भक्तीच्या मार्गाला तुम्ही लागसाल की सर्वात श्रेष्ठ नामस्मरण आहे आणि संकल्पावी माया संसाराची. फक्त संसाराला थोडं बाजूला ठेवून अहंकार वगैरे न करता संसार करता करता आपण ही भक्ती करतोय. फक्त नामस्मरण करायचे. जेव्हा ही भक्ती आपण करेल तेव्हा लाख संकट आपल्या मार्गाला येतील, परंतु त्या संकटांना घाबरायचं नाही. करायचं काय तर त्याने म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणाप्रमाणे ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे. ठेविले अभंगाच्या दुसऱ्या चरणाप्रमाणे त्यांनी सांगितलेले. जेव्हा आपण पहिल्या चरणांमध्ये सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाच्या मागे लागू, भक्तीच्या मार्गाला लागू, तेव्हा एक लक्षात घ्या, जो व्यक्ती भक्ती करतोय त्याच्या जीवनामध्ये संकटही येणार म्हणजे येणार. याचं कारण काय? साधारण आपल्याला IPS PSI एखाद्या नोकरीला जरी लागायचं असेल तरी सुद्धा MPSC UPSCच्या एक्झाम्स क्रॅक केल्याशिवाय आपल्याला लागता येत नाही. विचार करा, माझ्या त्या भगवंताचं जर लाडकं व्हायचं असेल तर सगळ्या परीक्षा पास करून पुढं गेला तोच भगवंताचा लाडका होऊ शकतो. आपल्याला काय वाटतंय? आज भक्ती केली का उद्या मला देवानं दर्शन द्यावं, असं होत नाही महाराज. सोनं जेवढं तापतं तेवढं चमकतं. आणि अशा प्रकारे ज्या भक्ताच्या जीवनामध्ये खूप परेशानी आहे, त्याच्या जीवनामध्ये फार अडचणी आहे, पण तरी सुद्धा तो म्हणतोय की ठेविले अनंते तैसेची राहावे. जसं माझ्या भगवंतानी मला ठेवलंय तशाप्रमाणे मी राहणार. कुणी राहिले होते? अहो बघा, पांडवांना राज्य मिळालं तरी सुद्धा भगवंताला विसरले नाही. पांडवांना वनवास मिळाला तरी सुद्धा काय म्हणतात, पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. एवढा अखंड वनवास लाभला तरी सुद्धा भगवंताला विसरलेले नाहीत. ते म्हणतात ना की दुःख में सुमिरन सब करे, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. दुःखामध्ये सर्वजण भगवंताला आठवण करतात, माझा देव माझा देव माझा देव. सुख आलं की भगवंताला विसरून जातात. महाराज म्हणतात या प्रकारची भक्ती नाही. भक्ती कोणत्या प्रकारची करी आहे जीवनाविना मासोळी तैसा तुका तळमळी. भगवंत आता भेटला नाही तर बघा, जसं जीवनाचे पाणी, पाण्यातल्या माशाला पाण्यामधून बाहेर काढल्याच्या नंतर तो जसा तडपतो की आता मी पाण्यामध्ये नाही गेलो तर माझा जीव जातो काय, अशी तडप त्या भगवंताला भेटण्यासाठी पाहिजे. की माझ्या भक्तीवर माझा एवढा विश्वास आहे, तो भगवंत मला भेटला नाही तर माझा प्राण जातो का काय, त्या भक्ताला भगवंत दर्शन देतात. आणि अशा प्रकारे जो व्यक्ती अशा प्रकारची भक्ती करू शकतो भगवंत सुद्धा त्यांनाच पावतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला सांगते, भक्ती सर्वजण करतात पण मनामध्ये समाधान कुणाचंही
नाही. एक दृष्टांत मी नेहमी सांगते की दगड एकदा देवळामध्ये गेला आणि देव झाला, पण मनुष्य 1000 वेळा देवळामध्ये जाऊन माणूस सुद्धा बनू शकलेला नाही. मग देव नाहीत नाही, आपण माणूस तरी बनलं पाहिजे, एवढं भगवंतावर विश्वास आपल्याला पाहिजे. मग काय करायचंय, काय नाही, भगवंताची भक्ती करतोय ना, मग एक काम नेहमी करायचंय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, मनामध्ये समाधान ठेवायचे. आता मनामध्ये समाधान मनुष्य कधी ठेवू शकतो? जेव्हा आपल्याकडं भक्ती आहे. भक्ती मनुष्य कधी करू शकतो? जेव्हा भक्ती मार्गाचे संस्कार आपल्याला घरातून मिळाले आहेत. घरातूनच जर भक्ती मार्गाचे संस्कार मिळाले नाही तर मनुष्य भक्ती मार्गाला लागू शकत नाही. मग आज आपण आपल्या मुलाबाळांना भक्ती मार्गाचे संस्कार देतोय का? माफी मागून एक गोष्ट बोलते बघा, आजकालची नवरात्री ही नवरात्री कमी आणि लवरात्री जास्त प्रमाणात झालेली आहे. काय बोलणं आहे तुमचं? बोल. नवरात्रीला नवरात्री असू द्या, लवरात्री त्याची हो नाही. आपल्या धर्माचा आपल्यापेक्षा अपमान जगामध्ये दुसरा कुणीही केलेला नाही. मग काय करायचंय, आपल्या मुलाबाळांना समजावून सांगा कशा प्रकारची भक्ती करायची. नवरात्री सुरू झाली ना, ठीक आहे, मग काय करायचं काय नाही आधी स्वतः समजावून घ्या आणि नंतर त्या भगवंत आपल्या मुलाबाळांना सुद्धा समजावून सांगायला पाहिजे. कुणी सांगितलं? आजचा दिवस पाचवा दिवसाचं पुष्प कुणाला असतं? स्कंदमाता. स्कंदमातेचं रूप कसे? कमळावर विराजमान आहेत, सुंदर सुंदर त्यांचे डोळे, शुभ्र शुभ्र असा त्यांचा वर्ण, कुरळे कुरळे केस आणि सुंदर वर्णामध्ये एका कमळावर बसून त्यांना 4 भुजा म्हटलेलं आहे आणि एका भुजेने त्यांनी आपल्या बाळाला, स्कंद माता म्हणजे काय? स्कंद म्हणजे कार्तिकेय भगवंत आणि कार्तिक कुमार यांची माता, याला स्कंद माता असं म्हटलेलं आहे. कार्तिक कुमाराला आपल्या मांडीवर घेतात आणि जीवनामध्ये कशा प्रकारे वागायचे हे संस्कार, देवी असून जर आपल्या पुत्राला संस्कार देत असेल तर आपण मनुष्य असून आपल्या पुत्राला संस्कार का द्यायचे नाही? विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या मुलाबाळांना आपण जसं स्कंद मातेनं आपल्या बाळाला मांडीवर घेतले आणि चांगले संस्कार सुद्धा दिलेले आहेत, तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना आपल्या जवळ घ्या. कसं झाले महाराज, आजकालचे माता पिता गुंतले मोबाईलमध्ये, राहिले सुईले गुंतले कामामध्ये, पैसा कमावण्यामध्ये. आणि पैसा कमावतोय कुणासाठी? बघा, मी तर म्हणते मनुष्य एवढा वेडा प्राणी कोणताही नाही. मनुष्य पैसा कमावू शकतो, हा आजही कमावू शकतो, उद्याही कमावू शकतो, परवाही कमावू शकतो, पण मनुष्य हे पाणी कमावू शकतो का? झाडवेली कमावू शकतो का? नाही. मग ज्या गोष्टी आपली मुलं बाळ, आपली पुढची पिढी कमावू शकतात तो म्हणजे पैसा, पण ज्या गोष्टी आपली मुलं बाळ पुढची पिढी कमावू शकणार नाही तो म्हणजे आहे निसर्ग. म्हणून आपल्या मुलाबाळांसाठी या निसर्गाचं संवर्धन सुद्धा आपण इथं करायला पाहिजे. अभिमान वाटला मला संपूर्ण कालभैरव संस्थांचा. आल्याच्या नंतर असं वाटतंय एक कविता आहे आपल्याला मराठीमध्ये, जसं वर्णन आहे तसं सेम वर्णन इथंच आहे. मी तर नेहमी म्हणते की ज्यांना कुणाला जिवंतपणे स्वर्ग पाहायचा आहे त्यांनी कालभैरवाच्या या जोगेश्वरी माताच्या ठिकाणावर यावा, तुम्हाला मिळून जाईल. एवढं सुंदर ट्रस्ट मी गेली तिथे पाहिले आणि फार आनंद मला झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अजून एक कोणतं कार्य चांगलं केलं आहे की आपल्या, मला वाटते एवढ्या पंगत त्यांनी इथं केलेलं आहे. श्रेष्ठ दान कोणतं? अन्नदान, भुकेलेला भाकर देणं, या एवढं पुण्यच कोणतं नाही. आणि त्यांनी 1-2 जणांना नाही तर 30 जणांना धोंड्याचा स्वयंपाक करून खाऊन घातलेला आहे असं संस्थान. क्या बात. म्हणून सर्व संस्थांचे तथा कमिटीचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. विठ्ठल विठ्ठल. आपली मुलं बाळ चांगली व्हावी यासाठी जसं स्कंद मातेने आपल्या बाळाला म्हणजे कार्तिक कुमारला आपल्या मांडीवर घेतलेला आहे आणि चांगले संस्कार दिलेले, तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या मुलींना तशा प्रकारे संस्कार दिले पाहिजे. मी नेहमी सांगते बघा, महिला वर्ग, आपण एखाद्या यात्रेला जत्रेला गेल्याच्या नंतर आपल्या मुलींसाठी काय गिफ्ट आणता? हातातली घडी, हातातल्या बांगड्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मुलीच्या हातामध्ये चांगल्या बांगड्या घातल्याच्या नंतर मुलींचा फक्त हात सुंदर दिसेल. मुलीच्या हातामध्ये चांगली घडी घातल्याच्या नंतर मुलीचा फक्त हात सुंदर दिसेल, पण तिच्या हातामध्ये चांगले पुस्तक आणि ग्रंथ दिलं तर तिचं सगळं जीवन सुंदर होईल.
मग फक्त हात सुंदर करायचं का सगळं जीवन सुंदर करायचंय हे आपलं आपण ठरवायचं असतं. कारण पुढची पिढी घडवणं हे आपल्या हातामध्ये आहे. मग स्कंद मातेकडून आपण कोणत्या प्रकारचे काय संस्कार घ्यायचे, तर हे संस्कार घ्यायचे की आपली येणारी पुढची पिढी ही चांगल्या प्रकारे घडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून यासाठी आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. आणि तुम्हाला सांगते, आपली मुलंबाळं भक्ती मार्गामध्ये असल्यानंतर एक आपल्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये चांगला प्रकार होणार. काय? कितीही संकट आले तरी तो खचून जाणार नाही. मी नेहमी सांगते, लाख पाय ओढणारे असू द्या आणि किती जरी मोठे लोक व्यक्ती असतील त्यांच्याकडे पाहून ईर्ष्या करायची नाही. कारण आई वडिलांच्या दौलतीवर चांगला अभिमान करणं, आई वडिलांच्या दौलतीवर आई वडिलांच्या पैशावर मजा करण्यात काहीही मजा नाही. मजा तर तेव्हा जेव्हा पैसा आपला आणि अभिमान आपले आई वडील करतील. मग हे संस्कार आपण आपल्या मुलाबाळांना द्यायला पाहिजेत. मग मुलं बाळं वागतील कधी? जेव्हा आपण तसे संस्कार त्यांना देऊ. पण आज आपल्या मुलाबाळांपर्यंत आपण चांगले संस्कार पोहोचवतोय का? नाही. आपले मुलं बाळं, हल्लीची युवा पिढी म्हणजे आमचं जनरेशन, कपडे बदलल्यासारखं ट्रेंड बदलते बघा, बरोबर ना? मग एक आपल्या मुलाबाळांचे ट्रेंड कसे निघतात? एक तरी कामीचं निघते का? एवढ्या ट्रेंडमध्ये फक्त एक ट्रेंड कामीचं निघलं. कोणतं? आधी बिनकामीवाले सांगले आणि नंतर कामाचे सांगते. बघा, सुरुवातीला जिथून मला कळतं ते ट्रेंड निघलं होतं. कोणतं? चिंट बॉक डुमडुम, बरोबर ना? आपण आपल्या मुलाबाळांना मंत्राचा जाप द्या म्हटलं तर ते लेकरं म्हणतात नाही नाही, सध्या ते शिक्षण घ्यायले. परंतु शिक्षण म्हणजे काय आपल्याला कळाले का? प्रत्येकाला मी नेहमी सांगते, मुलांना शिक्षण सोडून तुम्ही इकडे परमार्थामध्ये आणू नका. शिक्षण घेता घेता सुद्धा आपली लेकरं परमार्थामध्ये आली पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कळायला पाहिजे ना. एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता डिग्री म्हणजे शिक्षण असते का? नाही. युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ अ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे. आवर रिअल एज्युकेशन इज सीन इन आवर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये समोरच्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत, समोरच्या व्यक्तीसोबत कशा प्रकारे वागतोय याच्यावरून ठरतं की आपण किती वेल एज्युकेटेड आहे. शिक्षण घेऊन आपल्याला जर आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान ठेवता येत नसेल तर कोण्या कामाचं ते शिक्षण आहे महाराज. म्हणून चांगल्या प्रकारे शिक्षण आपल्या मुलाबाळांना आपण द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासोबत संस्कारांची गरज आताच्या मुलाबाळांना आहे. जे आपण म्हणतो ना आताची मुलंबाळं चांगली राहिली नाही, कारण काय आहे? संस्कार त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आहेत. एखाद्या मुलाला आपण अभंग पाठ करायला लावतोय का? ज्ञानेश्वरी, गीता कधीतरी त्यांच्या हातात दिली का? नाही. मग आपली लेकरं इकडं आपण नेत नाही, मग आपली लेकरं नको त्या मार्गाला जातात. मग आपली लेकरं बाईकनं फिरतात आणि व्हिडिओ बनवतात. आप्पाचा इशे लई हार्डे, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही ध्यान आणि आप्पाचा बाहेर लई लाड आहे. अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पुढं पाठ माग सपाट. नको त्या गोष्टींचं ज्ञान मुलाबाळांना द्यायलोय, पाहिजे त्या गोष्टीचं नाही. बरं, हे ट्रेंड गेलं ना गेलं का नवीनच एक निघलं. कोणतं? सचिन रस्प्याय म्हणलं माय. आता तुम्ही म्हणशाल ताई तुम्हाला कसं? मी मुलांना शिकवते, फ्री क्लासेस माझे चालू राहतात की बा आपल्याकडून काहीतरी समाजसेवा झाली पाहिजे. यासाठी मी मुलाबाळांना फ्री शिक्षण क्लासेस देते गावामध्ये. आणि त्या गावामध्ये जेव्हा मी मुलाबाळांचे क्लासेस घेत होती, माझा एक विद्यार्थी आहे सचिन नावाचा, आणि बाकी लहान मुलं आहेत, पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत माझ्याकडे मुलं आहेत. आता त्या सचिनचं थोडं चुकलं आणि मी त्याला म्हटलं सचिन, आणि दुसरा जो लहान होता तो मला म्हणतोय लसप्याय म्हणलं माय. तेव्हा माझा लाईटच लागला नाही की हे काय आहे. पण जेव्हा रील स्क्रॉल करता करता आलं तेव्हा लक्षात आलं का हे काय आहे. अहो, हे ट्रेंड गेलं ना गेलं का जिबली आला. जिबली गेलं ना गेला की ये आला, ये गेलं ना गेला की जेमिनी आला. नको त्या ट्रेंडच्या मार्गाला आपण लागतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाबाळांना पाठ आहे. या सगळ्या ट्रेंडमध्ये मला आवडलेला फक्त एकच ट्रेंड आहे, ते म्हणजे कोणता? मागे निघलं होतं आमच्या वारीमध्ये, आमच्या एका वारकरी ताईची गवळण व्हायरल केली होती. कोणती? रडू नको हो बाळा. माहित आहे ना? हा बोला हातवर. काय? रडू नको हो बाळा. आहा, रडू नको हो बाळा. क्या बात आहे. पाण्याला जाते
आहा, पाण्याला जाते क्या बात. हो रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला. आहा क्या बात. हो लोण्याचा गोळा. आहा. शाबाश क्या बात आहे. वा वा, स्वतःसाठी जोरदार टाळ्या. विठ्ठल विठ्ठल. वा वा. चांगल्या गोष्टी होईल तेवढ्या व्हायरल करा, नको त्या गोष्टी व्हायरल करू नाही. आपलं कसं आहे बघा, आपण लोकांना बोलतोय पण की जास्त वाईट गोष्टी, हे जग वाईट आहे, हे जग वाईट आहे, असं कित्येकाच्या तोंडातून आपण ऐकलं असेल. जग चांगले आहे महाराज, फक्त चांगल्या गोष्टी व्हायरल होत नाही. कुणं दान केलं हे व्हायरल होतं का नाही, कुणी कुणाला मारलं हे व्हायरल होतं का नाही, होतं ना. मी मागे बरेचसे असे व्हिडिओ पाहिले. काही एक हिंदी गाणं होतं आणि ती मुलगी गात होती, एकीनं सुरामध्ये गायलंय आणि त्याला लाईक 5,000 10,000 आणि एक आली म्युझिक सुरू झालं आणि तिने एवढं बेसूर गायलंय त्याच्यावर मिलियन्सनं व्ह्यू गेले. आता मला सांगा, मग लोकांना चांगलं करू वाटेल का वाईट करू वाटेल. मग आज या नवरात्रीच्या पर्वामध्ये प्रत्येकाने इथं शपथ घ्यायची, होईल तेवढं चांगलं मी शेअर करेल आणि होईल तेवढं वाईट मी अवॉइड करण्याचा प्रयत्न सुद्धा करेल. कोणतंही सोशल मीडिया ॲप्स आपण पाहतो ना, चांगली रील आल्याच्या नंतर शेअर करतोय का, अजिबात नाही. काही हसायचं येऊ द्या, काही चांगलं येऊ द्या, नको त्या गोष्टी शेअर करतोय, पाहिजे त्या गोष्टी शेअर करणार नाही. आपल्या हल्लीच्या या जगामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं महाराजांचे फॅन नाही, महाराजांना किंवा संतांना बदनाम करतात आणि जे नाचणारे आहेत त्यांचे फॅन म्हणून त्यांच्या मागं फिरतात. ज्या आता बघा, मी कुणालाही वाईट म्हणत नाही. आता जे काही नाचत आहेत त्यांनी जर त्यांचं नाचणं बंद केलं तर भाकर द्यायला आपण जाणार आहे का, नाही. जे ते ज्याचं काम बरोबर करत आहे, फक्त आपण आपल्या मुलांना कोणती शिकवण द्यायची ही गोष्ट आपण आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढची पिढी घडवण्याची ताकद आणि आपल्या परिवाराचं जीवन सुखमय करायचे, स्वर्गमय करायचे का नरकमय करायचे, ही सगळी ताकद फक्त एका नारीमध्येच आहे. नारीच करू शकते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून होईल तेवढं चांगल्या प्रमाणात लेकरांना शिकवण देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज बघा ना तुम्ही, डीजेवर एखादा मुलगा नाचू द्या, डीजेवर एखादी मुलगी जाऊ द्या, समोरून मायबाप चालले ना कट मारून जातात, पण म्हणत नाही ते नाचायलेलं पिलेलं माझं आहे म्हणून, बरोबर ना. पण इथं या ज्या मुली आहेत ना महाराज, कपाळाला गंध लावून, गळ्यामध्ये माळ घालून, यांच्या आई वडील कोण्याही कोपऱ्यामध्ये असू द्या, स्वाभिमानाने वर छाती फुगून म्हणतात ते जे बाळ, तिची मुलगी आहे, ती माझी मुलगी आहे. कारण काय, चांगल्या ठिकाणी नाचत आहेत. आपल्याला पाऊली खेळताना नाचलेलं चालत नाही. बरेच जण नवरात्रीमध्ये खेळलेलं चालत नाही, पण डीजेवर नाचलेलं चालतंय. म्हणून कुठं नाचण्यामधला फरक हा आहे की कुठं कुठं नाचणं असं आहे की तिथं आपण आपल्या आया बहिणींना जाऊ देऊ शकत नाही, पण तो स्टेज हा आहे का, नाही. इथं नाचतात पण कशा प्रकारे, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटानी, क्रोध अभिमान केला पावटानी, एकमेकाला गतील पायी रे. खेळ मांडीला वैष्णव भाई रे, नारदी वैष्णव
ना कीर्तन कथा या सर्वांमध्ये आपण आणायला पाहिजे. महिला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाहीत, फक्त आपण आपल्या महिलांना कमी बनवतोय. कारण फक्त एकच आहे, आपण नारीला फक्त तिचे 2 रूप सांगितले, बरोबर ना? कोणतं? नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी. हे नारी प्रेम करायचं असेल तर राधेसारखं कर, आणि गृहस्थी करायची असेल तर माता सीतेसारखं कर. पण यामध्ये तिसरं सुद्धा एक रूप आहे, आणि ते म्हणजे पुढचं देवी कात्यायनी, जिला आपण महिषासुरमर्दिनी सुद्धा म्हणतोय. हे तिसरं रूप सुद्धा आपण आपल्या मुलींना सांगायला पाहिजे की मुली, नारी प्रीत में राधा बनो, गृहस्थ में बनो जानकी, काली बनकर शीश काटो जब बात हो सन्मान की. प्रेम राधेसारखं करा, मुलींना शिकवा. प्रेम राधेसारखं करा. गृहस्थी करायची असेल माता सीतेसारखी करा. पण स्वतःच्या सन्मानावर गोष्ट आली तर महाकालीचं रूप घ्यायला सुद्धा विसरायचं नाही. आणि हीच आपली संस्कृती सुद्धा आहे. तुम्ही बघा, चांगल्या भल्या आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या मुली होत्या बरं का. आपल्याला जे वाटतं ना की आपल्या मुली फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या होत्या, आता कुठं पुढे आल्या तुम्हाला सांगते. बुंदेले हर बोलो के मोहल्ले सुनी कहानी थी, खूब लडी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. त्या इंग्रजांना पळता भुई कमी करणाऱ्या एक महिला राणी लक्ष्मीबाई, त्या सुद्धा भारतीय महिला होत्या. कोण्या हिशोबाने आपण महिलांना कमी समजतोय? आज ज्या ज्या देवस्थानामध्ये भगवान शिवजींचे जेवढे काही लिंग आहेत त्या सर्वांचं देवालय आहेत, या सर्वांचं दर्शन आपण करू शकतो. याचं कारण म्हणजे एक महिला आहे, त्या म्हणजे पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर. कोणत्या हिशोबानं महिला कमजोर आहेत महाराज? या स्वराज्याला एक एक नाही तर 2-2 छत्रपती देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले मुली कोणत्या हिशोबानं कमी आहेत बोला ना. जेव्हा ताराराणी साहेब स्वराज्याला गिळंकृत करू असा विषय जेव्हा औरंगजेबाला वाटला की स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा मारलेलं आहे, यांचा छळ करून त्यांना पकडले, छळ करून त्यांना मारले. आता औरंगजेबाला वाटले की स्वराज्य सहज आपण गिळंकृत करू, तेव्हा पुढं आल्या आमच्या ताराराणी साहेबांना संताजीराव धनाजीराव विचारतात, महाराणी साहेब आमच्यावर तुमचा विश्वास नाही का? आमच्यासारखे धुरंधर योद्धे असताना तुम्हाला युद्धामध्ये जाण्याची गरज काय? ताराराणी साहेब म्हणतात, त्या शत्रूला कळायला पाहिजे की मराठी मुलींना ज्या हातामध्ये बांगड्या घालून फुगडी खेळता येते, वेळ आल्यानंतर त्याच हातामध्ये तलवार घेऊन शत्रूची गर्दन सुद्धा मारता येते. इतिहास आमच्या भारतीय महिलांचा आहे महाराज. भारतीय महिला म्हणजे फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या नाही, फक्त मध्यस्थीचा एक काळ आला आणि त्या काळामध्ये आपल्या स्त्रियांवर एवढे जास्त अत्याचार होत होते, म्हणून त्या स्त्रियांना म्हटलं गेलं की तुम्ही घरामध्ये थांबा, चूल मूल सांभाळा, बाहेर आम्ही जातो, कार्य करतोय. आणि तेव्हापासून सर्वांना वाटू लागले की स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल या गोष्टीसाठी जन्माला आलेली आहे. प्रारंभ आणि अंत हे दोन्ही एका नारीपासूनच जन्माला आलेले आहेत. आणि या विश्वाची निर्मितीसुद्धा करणारी एक नारीच आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. आणि जेव्हा महिषासुर नामक दैत्य आला तेव्हा त्याने नारीला कमी समजले, आणि कमी समजून त्याला वाटले की अरे नारी सगळ्यात अबल आहे, म्हणून देवाला वरदान मागताना काय मागितले? पुरुष देव यांच्याकडून माझा मृत्यू झाला नाही पाहिजे. महिला ती अबल आहे, तिचं स्वतःचं रक्षण तिला होत नाही, ती माझं काय दूर करणार? आणि एवढं बोलल्याच्या नंतर सर्व भगवंताची शक्ती एकवटून ज्यांचं रूप प्रकट झाले, देवी कात्यायनी. बोला देवी कात्यायनी माता की जय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुरमर्दना लागे, ओ महिषासुरमर्दना लागोनी. विधाताची करावया झाडणी, विधाताची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, क्या बात आहे वा? पावसी निर्वाणी. जोगेश्वरी माता की जय. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. क्या बात आहे वा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी,
मोह महिषासुरी मर्दना लागुनी त्रिविधता पाची करावया झाडणी भक्ता लागुनी पावसे निर्वाणी आईचा जोगवा मागेना. अशा प्रकारे त्या महिषासुराचा वध करणाऱ्या सुद्धा एक महिलाच आहेत, हे सुद्धा आपण विसरता कामा नाही. म्हणून तर बघा, फक्त त्याच काळामध्ये महिषासुराचा वध केला अशा प्रकारचा विषय नाही. जेव्हा जेव्हा महिषासूर कोपला तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन माता भवानीने, माता कात्यायनीने, माता जगदंबेने सर्व दृष्टांचा विनाश केलेला आहे आणि या पृथ्वी तलावर धर्माचं राज्य संस्थापन केलेलं आहे. माता कात्यायनी म्हणजे कोण? तिला महिषासूर मर्दिनी असं सुद्धा म्हटलं जातं. जिचं रूप कसं आहे? आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्विष मोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद सोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते. अशा प्रकारे चौथं पाचवं झालं आणि हे सहावं जे पुष्प आहे हे देवी माता कात्यायनी ही आपल्याला काय सांगते की महिला कधीच कोणत्या गोष्टीमध्ये कमी नाही आणि जो व्यक्ती महिलांना कमी समजतोय त्यांना अजून महिलांची ताकद काय याचा अंदाजा देखील झालेला नाही. विठ्ठल विठ्ठल. महिला खासदार आहे, महिला कीर्तनकार आहे, महिला ॲक्टर्स आहेत, महिला गायक आहे, महिला वादक आहेत, महिला वारकरी आहे. नव्हे आज या देशाचे प्रथम नागरिक जो सन्मान ज्यांना मिळाला आहे देशाचे राष्ट्रपतीसुद्धा एक महिलाच आहेत. म्हणून महिलांना कमी समजून चालणार नाही. नारीमध्ये एवढी शक्ती आहे महाराज. फक्त नवरात्रीची देवी म्हणून आपण उपवास करतोय, कधी त्या नारीला समजून घेतलं नाही. एका क्षणामध्ये आपल्या सुखमय संसाराचा नरक आणि दुःखमय संसाराचा स्वर्ग करण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त त्या स्त्रीमध्ये आहे. म्हणून तिला कमी समजून चालणार नाही. बघा, आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा देवीने कोणत्या अवताराने आपल्या सर्वांचं रक्षण केलं तर लक्षात घ्या. आपल्या सर्वांचे आवडते महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण? छत्रपती शिवाजी महाराज. एकदा सर्वांनी बोलायचंय, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर. या नवरात्रामध्येच देवी मातेला नवस केलेले. कशासाठी? म्हणतात ना की ज्यावेळी बाहेर शत्रूचं राज्य आपल्यावर होतं, भर ढवळ्यात दिवसा आपल्या स्त्रियांची आबरू लुटली जायची, आपल्यावर एवढे अत्याचार करत जायचे. परंतु हे सगळ्या गोष्टी मा जिजाऊ मासाहेब यांना पाहिल्या गेल्या नाही. आणि मासाहेब जिजाऊंनी एक गोष्ट केली. त्यांनी काय म्हणतात, आज बघा आपण सर्वजण म्हणतो स्वराज्य कुणी घडवलंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा जर कोणी असेल तर एक नारी, त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ आहे. आज छत्रपती शिवराय घडले कारण काय? माता जिजाऊ होती शिवाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, हा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला.
जेव्हा मुघलांची सत्ता आपल्यावर होती, आपल्यासारख्या दीन दुबळ्यांना कुणीच वाले नव्हतं. आणि म्हणून या नवरात्रामध्ये मा जगदंबे पुढे, मा देवी पुढे, महिषासूर मर्दिनी पुढे एकच प्रार्थना मासाहेब जिजाऊंनी केली. काय? नवरात्रात त्या मातेला केला नवस जगदंबेला, एक पुत्र असा दे मला दृष्टाचा नाश करण्याला. एक तरी पुत्र मला असा दे ज्याने सर्व दृष्टांचा नाश केला पाहिजे आणि स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. आणि ते म्हणतात ना, तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. मनामध्ये खरी जर आज अपेक्षा असेल तर भगवंत आपल्याला प्राप्त होतात, या कलियुगामध्ये सुद्धा प्राप्त होतात. आणि देवी माते पुढं, मा जगदंबे पुढं मासाहेब जिजाऊ म्हणतात, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. हे मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठाला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. उदा 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 आणि प्रार्थना केली. आणि महिषासूर मर्दिनी देवीने आपलं रूप प्रगट केलं. कसं? अनादि निर्गुण प्रगटले भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, त्रिविधता पाची कराया जाडणी भक्ता लागुनी, पावसे निर्वाणी आईचा जोगवा जोगवा. आणि अशा प्रकारे जी प्रार्थना केली ती सार्थक झाली. आणि नवे नवे 19 फेब्रुवारी या दिवशी एक सूर्य जन्माला आला. त्या सूर्याचं तेजाचं नाव काय तर म्हणतात, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. आणि म्हणून छत्रपती शिवराय नुकते जन्माला आले महाराज, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतोय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? गिरशेखरी किरटापरी, गिरशेखरी किरटापरी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. छत्रपती शिवराय जन्माला आले आणि छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंनी एवढे संस्काराचं घडण देऊन मोठं केले. आणि छत्रपती शिवरायांना एक नवरात्रामध्ये सुंदर असं गिफ्ट मा भवानीकडून मिळाले आणि ती म्हणजे भवानी तलवार. बघा, छत्रपती शिवरायांची तलवार कोण्या ब्रँडची होती? कुणालाही माहीत नाही. छत्रपती शिवरायांचा कपडा कोणत्या ब्रँडचा होता? कुणालाही माहीत नाही. मग छत्रपती शिवरायांनी आपल्याला काय शिकवण दिली? आजकाल आपली मुलं कोणत्या मार्गाला लागतात? आजकाल आपल्या मुलांना कपडा पाहिजे ब्रँड, घडी पाहिजे ब्रँड, पेन पाहिजे ब्रँड, गाडी पाहिजे ब्रँड, मोबाईल पाहिजे ब्रँड आणि स्वतःला तो बैंकनासारखा. किती ब्रँड वस्तू वापरून फायदा आहे का? नाही. छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक शिकवण दिली, अरे ब्रँड कडून ब्रँडच्या माग लागण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने
स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एवढ्या उंचीवर न्या की सगळे ब्रँड सुद्धा आपल्या नावाच्या मागे लागले पाहिजे. आणि शिवरायांनी हेच केलंय. तलवार कोणत्या ब्रँडची होती? ब्रँडला नाव नाही, आणि तलवार. पण जेव्हा ती तलवार बाहेर निघत होती ना महाराज, तेव्हा काय म्हणतात? मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती ठार, मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती ठार. जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार. जया भवानी बोलूनी हो चालाले हत्यार, करोनिया गर्जना महादेव हर हर. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. क्या बात. छत्रपती शिवरायांनी आपल्या तलवारीच्या जोरावर शत्रूच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण केली होती. अहो, हवा जरी आले ना तरी शत्रूला धाक पडायचा. हवा नसून शिवा आला का काय. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर घडलेच महाराज, पण ते म्हणतात ना, बाप शेर तो बेटा सव्वा शेर. छत्रपती संभाजी महाराजांचे सुद्धा चरित्र काही कमी नाही. छत्रपती शिवरायांनी जसे संस्कार दिले तशाच प्रकारे छत्रपती संभाजी महाराज सुद्धा घडले. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तव्य एका वाक्यामध्ये सांगायचं झालं म्हणजे, मिशावरी तावा कपाळी भगवा टिळा, शिवशाहीची कृपा शंभूराजाचा कळवळा, नाद आमचा आहे जगाचा वेगळा, अंधारात लावू शिव तेजाच्या ज्वाळा, आमचा निराळाचा टावला शिरी जगदंबेचा खवला, आमचा निराळाचा टावला शिरी जगदंबेचा खवला. काही दिशा घुमतो टंका माझ्या राजाचा, काही दिशा घुमतो टंका माझ्या राजाचा, तर घुसत या मराठ्याचं पोर, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, चाप पडतो या डाण्या वाघाचा, जिथं घुसत या मराठाचं पोर, चाप पडतो या डाण्या वाघाचा. छत्रपती संभाजी महाराज की क्या बात आहे. वा वा. जोरदार टाळ्या सर्व पकवाज वादकांसाठी. छत्रपती शिवरायांचं नावच असं आहे महाराज. त्यांचा पोवाडा जरी ऐकला किंवा त्यांच्याबद्दल दोन शब्द जरी ऐकले ना, ज्याला इतिहास माहीत आहे त्याच्या अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. कारण कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. बघा, या जगामध्ये खूप मंदिर आहेत, त्या मंदिरामध्ये देव आहेत, पण कित्येक लोक आहेत जे त्या देवाला मानत नाहीत. पण या जगामध्ये छत्रपती शिवरायांचं एकही मंदिर नाही, पण तरीसुद्धा सर्व जनतेच्या मनावर राज्य करणारा एकमेव देवता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारे जर मुलं घडावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्या मुलाबाळांना तसे संस्कार द्यावे लागतील. आता संस्कार कधी येतील? जेव्हा आपण त्यांना भक्ती मार्गामध्ये आणू. आणि भक्ती मार्गामध्ये आल्याच्या नंतर संकट येतील हे आपल्या मुलाबाळांना आपण आधीच सांगून ठेवायला पाहिजे की बाळा, भक्ती मार्ग आहे, संकट येतील, फक्त त्या संकटांना घाबरायचं नाही. आणि जी लोक बरेच म्हणतात की माझ्यासोबतचे मित्र आहेत, एक मित्र लवकर सक्सेस झाला, एक मित्र थोडा उशिरा सक्सेस झाला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक झाड आहे, झाडावर भरपूर फळं आहेत, काही फळं उशिरा पिकतात, काही फळं लवकर पिकतात. आता उशिरा पिकतं याचा अर्थ हे नाही की ते फळं कधीच पिकणार नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयत्या पिठावर रांगोळ्या ओढण्यात काही मज्जा नाही. मज्जा तर तेव्हा आहे जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये येईल. आणि ही ताकद तेव्हाच येऊ शकते जेव्हा माता पितावर आपण त्यांना चांगले संस्कार देऊ. संस्कार येतात भक्तीमधून. भक्ती मार्गामध्ये संकट येणार म्हणून महाराज म्हणतात मुलाबाळांना सांगा भक्ती मार्गात या आणि संकट येणार. मग संकट आल्यावर काय करायचे? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आला अभंगाच्या चरणावर.
मनामध्ये समाधान ठेवा आणि आपला भक्तिमार्ग सतत चालू ठेवायचा. आता का समाधान ठेवायचे? जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, संत म्हणतात तुका म्हणे तया सुखा काय उने राहे समाधान चित्ताची. या जगात सगळ्यात सुखी कोण आहे? ज्याच्याकडं पैसे येते, ज्याच्याकडं पद येते, सन्मान येते? अजिबात नाही. या जगामध्ये सगळ्यात सुखी व्यक्ती तोच आहे ज्याच्या मनामध्ये समाधान आहे. त्याच्या एवढं सुखी या जगात कोणीही नाही. म्हणून मनामध्ये समाधान ठेवायला शिका. नाही समाधान ठेवलं तर नुकसान कुणाचं? अभंगाचं तिसरं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, 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 वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगण्याचे फळ संचिताचे, संचिताचे, संचिताचे. ठेविले आनंदी तैसेची राहावे, ठेविले आनंदी तैसेची राहावे. भोगण्याचे फळ संचिताचे, संचिताचे, संचिताचे. ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, तैसेची राहावे, तैसेची राहावे. क्या बात आहे, वा वा. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्यांनी सांगितले की का समाधान राहायचंय? कारण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. बरेच जण म्हणतात मी तर चांगलं कार्य करतोय पण माझ्या जीवनामध्ये संकट काय येत आहेत? काहीतरी आपलं संचित कर्म शिल्लक आहे आणि त्यामुळं आपल्याला हे दुःख मिळत आहे. भक्ती करतोय आणि दुःख आपल्या जीवनामध्ये असेल तर तुमचं सर्वांचं अभिनंदन, कारण समजून घ्या भगवंताची नजर ही आपल्याकडं आहे. म्हणून एकदा सर्वांनी मिळून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. विठोबा रखुमाई भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावी चित्त सुद्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अशा प्रकारे महाराज म्हणतात हीच भक्ती थोर आहे. काय करायचंय? संकल्पावी माया संसाराची. ही जशा प्रकारे ही भक्ती करत असताना संकट येतील पण जशा प्रकारे भगवंतांनी ठेवले त्याप्रमाणे आपण सर्वांनी राहायचे, कारण त्या भगवंतावर विश्वास जास्त असायला पाहिजे. पुढं त्यांनी सांगतात की का समाधानी राहायचे? किती आरडाओरडा उद्वेग केला तरी सुद्धा आपल्या संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. कारण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा जैसे ज्याचे कर्म दैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म दैसे फळ देतो रे ईश्वर. ज्या
प्रकारे कर्म केले ते कर्म आपल्याला फेडावं लागणार, म्हणजे फेडावं लागणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाकी कशावर विश्वास ठेवा का न ठेवा, बट बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्मा. कर्माची गती एवढी गहन आहे, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला फेडावं लागणार म्हणजे लागणार. कर्म इथं करून बाहेर देशात जरी पळून गेले तरी ते कर्म फेडावं लागणार म्हणजे लागणार. मग कर्म असं करा जे फेडताना दुःख हो नाही. ऐका ना, मनुष्यानं कर्म कसं करावं? कर्म करताना मनुष्यानं कर्म असं करावं, जेव्हा कुणी आपल्याला म्हणेल की तुला हे कर्म फेडावं लागेल, तेव्हा मनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, दुःखाची भावना नको. एवढं पवित्र कर्म मनुष्यानं करायला पाहिजे. काय करायचे? एका मंत्राचा जप करायचा सर्वांनी माझ्या मागून म्हणायचे. मी म्हणते तसं, बरोबर ना? पुढं चाललं त्यांना वाट द्या. बोला काय? पुढं चाललं त्यांना वाट द्या, मागं थांबलाय त्याला साथ द्या, जो थकलाय त्याला हात द्या, त्याला हात द्या. मंत्राचं जाप लक्षात ठेवायचं आहे. काय? पुढं चाललंय त्यांना वाट द्या, त्यांना पाय खेचण्याचा प्रयत्न करू नका. मागं थांबलाय त्याला हात द्या, जो थकलाय त्याला साथ द्या. एवढं जर केलं आयुष्यात कशाचीच कमतरता आपल्याला पडणार नाही. आणि म्हणून कर्म चांगलं करा, फेडताना अवघड वाटणार नाही. म्हणून महाराज तेच म्हणतात, मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत कोणतंही दुःख देत नाही. जे आपण म्हणतो ना देवाला, तू हे काय केलं, तू हे काय केलं, तू हे काय केलं, देवानी काहीही केलेलं नाही. संत म्हणतात हे काय? भोगनी ते फळ संचिताचे, संचित कर्मानुसार हे फळ आपल्याला भोगावं लागेल. म्हणून चांगलं कर्म करा, भक्ती मार्गामध्ये लागा. बरेच जण म्हणतात कलियुगामध्ये भक्ती आपल्याला मिळेल का, किंवा भगवंत आपल्याला मिळतील का? एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कालभैरवाचं मंदिर आहे, एका राक्षसानं बांधलेल्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जर भगवंत विराजमान येत होत असतील, तर आपण मनातून भक्ती केली तर आपल्या मनमंदिरामध्ये भगवंत विराजमान होणार नाहीत का? कारण भक्तीमध्ये ताकद आहे त्या भगवंताला झुकवण्याची. अहो, भक्तीमध्ये ताकद आहे त्या भगवंताला झुकवण्याची. नाहीतर काय गरज आहे प्रभू श्रीरामाला माता शबरीचे उष्टे बोरं खाण्याची? इथं भगवंत माता शबरीचे उष्टे बोर खातात. ती कशाची आहे महाराज? ताकद कशाची आहे? भक्ती भावाचीच आहे. म्हणून चांगल्या प्रकारे भक्तिभाव आपण आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे. संतांनी सांगितले की भगवान श्री कृष्ण म्हणजे कोण? जेव्हा गवळणी भगवान श्रीकृष्णाला पकडायला जातात तेव्हा संत म्हणतात, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारे. अहो, हा ब्रह्मविद्येचा जनित आहे, हा कुणाच्याही हाताला येणार नाही. हा मायेला नाचवतो, याला कुणी नाचू शकणार नाही. पण आमच्या संतांनी त्या भगवंताला सुद्धा नाचवलं. कशा प्रकारे? एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. ओ एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी नाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचणं काही साधारण नाचणं नाही महाराज, भगवंत नाचत आहेत कीर्तनामध्ये. आणि एवढे त्या नाचण्यात तल्लीन झाले, नाचता नाचता त्यांचा गळला पितांबर, त्यांचा पितांबर सुद्धा गळाला. बाकीचे संत त्यांना सावध करतात, सावध व्हा, पितांबर सुद्धा गळालेला आहे. म्हणून म्हणतात की अशा प्रकारे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि म्हणून ज्यांना भक्ती मार्गामध्ये यायचंय तो या कलियुगामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती करू शकतो. मग करायचं काय? काही नाही, संतांनी सांगितलं त्याप्रमाणे. आता नवरात्रीचा उत्सव चालू आहे, तर सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या नवरात्री उत्सवामध्ये फक्त एक करा, आपल्या मुला बाळांना समजावून सांगा. फक्त एक वाक्य या नवरात्रीमध्ये त्यांना द्या की बाळा, नवरात्रीच्या देवीला जसं मानतोय तसं प्रत्येक घरातल्या स्त्रीला मान. एखाद्या रात्री एखादी मुलगी तुला एकटी भेटली तर ती चालून आलेली संधी नाही, तर तुझी जबाबदारी मानून तिच्या शरीराला धक्का न लावता घरा
घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. एवढे संस्कार आपल्या मुलाबाळांना द्या आणि इथं आपल्याला काही करायची गरज राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात रडून पडून फायदा होणार नाही. चांगले संस्कार द्या आणि चांगली भक्तीच्या मार्गाला लागा. जेवढं कर्म केलं तेवढंच फेडावं लागेल. आणि म्हणून महाराजांनी सांगितले की वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. आणि शेवटी त्यांनी सांगितले की काय करायचे, भगवंताच्या चरणी सगळं आपलं जे काही संसार आहे हा वाहून टाकायचा. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे घालू तयारी भार, तुका म्हणे घालू तयारी भार, तुका म्हणे घालू तयारी भार, तुका म्हणे घालू तयारी तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, सार देवा पायी बाबू हा संसार देव पायी ठेविले अनंते कैसे राहावे, ठेविले अनंते कैसे राहावे. शेवटी त्यांनी म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. सर्व जो भार आहे त्या भगवंतावर टाका, सर्व संसार त्या भगवंताच्या पायी व्हा. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. बोलण्यातून जर कुणाला काही चुकीचं वाटलं असेल, तुम्ही ज्ञानानं मानाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, म्हणून बोलण्यातून जर काही चूक झाली असेल, मी माझ्या बुद्धीची काही कमतरता म्हणून मान्य करते आणि बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंक, क्षमा महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. महाराज की जय. महाराज श्रीकाल भैरवनाथ भगवान की जय. ईश्वरी माता की जय. भाऊ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. अन्नपूर्णा